नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बाजार बंधूंनो, सध्या वातावरण भुरीचं आहे आणि ह्या भुरीच्या वातावरणात काय पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बंधूंनो, पीक कोणतेही असू द्या, द्राक्ष असू द्या, टोमॅटो असू द्या, डाळिंब असू द्या, कोणतीही फळभाजी किंवा भाजी असू द्या, त्याच्यावर भुरीचा अटॅक ह्या वातावरणात होतो. म्हणजे दिवसा आकाशात आभाळ येणं, आर्द्रता वाढणं, टेम्परेचर कमीच असतं, रात्रीच्या वेळी थंडी भरपूर पडणं, म्हणजे ह्या वातावरणात भुरी हा रोग नेमकेपणानं जास्त येतो. त्यातल्या त्यात टेम्परेचर 21 ते 30 असेल आणि ह्युमिड कंडिशन वाढली असेल तर मात्र भुरी आपल्याला जास्त दिसते. अजून एक गोष्ट लक्षात अशी घ्या की ज्या बाजूनं वारा बागेत हवेचा जास्त येतोय अशा ठिकाणी आपल्याला भुरी जास्त आलेली दिसते. ह्याच्यावर आपण पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. ज्या दिशेनं वारा आत येतोय त्या दिशेनं वारधट निर्माण करणं खूप महत्त्वाचं होतं. त्याचवेळी आपण ह्याही विषयावर बोललो होतो की बागेत पाट्या ठेवून शेणकूट जाळून त्यात एक 100 ग्रॅम एक 10-20 ग्रॅम टाकून जर आपण सल्फरची धुळी बागेला दिली तर बागेत एक उबदार कंडिशन राहील आणि बागेत आपल्या भुरी येणार नाही आहे. अजून एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात अशी घ्या की ज्यांच्या बागेत टीडीएस आणि हार्डनेस जास्त असलेलं पाणी फवारणीसाठी वापरलं जातं, डावणीसाठी नव्हे भुरीसाठी, अशा बागेत भुरी खूप कमी येते. नुसतं पाणी जरी आपलं प्लेन फवारणी घेतलं आणि त्यात फक्त सल्फर टाकलं, जास्त टीडीएस आणि हार्डनेसचं नुसतं पाणी जरी आपण फवारलं तरी भुरीचं कंट्रोल आपल्याला चांगलं मिळतं. अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो, ज्या बागायतदारांच्या बागा किंवा कोणतंही पीक चुनखडीच्या जमिनीत जास्त आहे अशा जमिनीत सुद्धा भुरी हा रोग आपल्याला खूप कमी आलेला दिसतो. कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की पाठीमागं बऱ्याच वेळा बोललोय आपण की अशा बागेत पोटॅश, सल्फर आणि कॅल्शियम जास्त उचललं जातं, मालक कडक येतात, त्यामुळे भुरी ह्या रोगापासून वेलीचा आपोआप निसर्गतः कंट्रोल चांगलं मिळतं किंवा भुरी हा रोग त्याच्यावर येत सुद्धा नाही आहे. त्यामुळं ह्या कंडिशन्स असतील आपल्या बागेच्या आणि ह्याच्या पद्धतीने जर फिजिकल वर्क आपण केलेला असेल तर आपल्याला खूप कमी त्रास होतो. दुसरा एक मुद्दा ह्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा की बरेच बागायतदार द्राक्ष बागेच्या बाबतीत 70 ते 85 दिवसांदरम्यान बागेला फ्लड पाणी देण्याचा जास्त प्रयत्न करतात. माझी आपल्याला विनंती पाठीमागेही केली होती, आताही करतो की माल मऊ पडायला चालू होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बागेला फ्लड पाणी द्यायचा प्रयत्न करू नका. बागेला फ्लड पाणी द्यायचं आहे, एकदा किंवा दोनदा द्या, पण ते बाग मऊ पडल्यानंतर म्हणजे पाणी धरायला चालू केलं, 20 ते 25% पाणी धरलं की बागेला फ्लड पाणी एक जीएचा मोठा स्प्रे आपण देतोय. म्हणजे 100 एकरी आपल्याला एक 15 ते 20 ग्रॅम जीए, 1 लिटर इमेन्स आणि अर्धा लिटर CPPU आपण मार्केटच्या बागेसाठी देतोय. युरोपसाठी सुद्धा चालेल. आणि बेदाण्याची बाग असेल तर 20 ते 25% माल मऊ पडला की 10 किंवा 15 बागेच्या फुगवणीनुसार ग्रॅम जीए आणि 1 लिटर इमेन्स आणि 100 ml वाय पॉवर अशी आपण फवारणी देतोय. त्याचा गर भरण्यासाठी आणि मालाची कडकपणा येण्यासाठी त्याचा अत्यंत चांगला फायदा होईल. ह्या काळात जर आपण बागेला ड्रीपमधून पाणी देण्याच्या ऐवजी जर आपण ड्रीपमधून पाणी द्यायचंच बोधाबोध करायचा आणि पाणी पाटाचं मोठं पाणी वरून सोडलंय आणि खाली काढलंय असं होता कामा नये. ते भरून दिलं पाहिजे. पाठीमागं मध्यंतरी थोडा थोडा आपण भोंडा करून बोध करून ते पाणी थटवलं पाहिजे. अशा पद्धतीनं बागेला पाणी दिलं तरी चालेल. ते त्यावेळी पाणी द्या, आत्ता नको. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये आपण मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रे हे 2 स्प्रे दिलेले आहेत. ज्यांनी पहिल्यापासून याचा वापर केला आहे नक्की त्याचा फायदा झालेला आहे. अनेक बागायतदारांचे किंवा डाळिंब बागायतदारांचे फोन येते, त्याच्यासाठी सुद्धा हा ऑडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. भुरीसाठी आपल्याला जो मेजर स्प्रे आपण दिलेला आहे तो असा 100 लिटर पाणी, 200 ml यश अल्फा आणि 100 ग्रॅम सल्फर असा भुरीसाठी आपण एक स्प्रे द्यायचा आहे. त्याचवेळी आपण मास्टर स्प्रे दिलेला आहे तो असा कोणत्याही पिकासाठी चालेल, बागेसाठी सुद्धा, फक्त युरोपसाठी नको. 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम फॉलिक्युअर ट्युबिकोनॅझॉल कोणत्याही कंपनीचं चालेल, 100 ग्रॅम सल्फर,
कॅपटॉप 100 लिटर पाण्यासाठी 10 किंवा 20 किंवा 30 ग्रॅमच फक्त घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त कॅपटॉप घ्यायचं नाही. आणि स्कोर 100 लिटर पाण्यासाठी 25 ml. असा जर आपण एक ह्यात कोणतेही कॅल्शियम बोरॉन चालेल किंवा कीटकनाशक सुद्धा चालेल, असा जर आपण स्प्रे दिला तर भुलीसाठी अत्यंत चांगलं कंट्रोल आपल्याला मिळतं. ह्या व्यतिरिक्त बाजारात मायक्रोब्युटालिन म्हणजे सिस्टेन किंवा बून अशा नावानं अनेक मार्केटमध्ये औषधं आहेत. गरज असेल तर लुनासारख्या एखाद्या औषधाचा स्प्रे घेतला तरी सुद्धा चालेल, पण गरज असेल तर द्या. त्याचवेळी बायोलॉजिकल कंट्रोल आपल्याला असं घेता येईल. युरोपियन बागायतदारांसाठी विशेषतः हे अत्यंत चांगलं फायद्याचं ठरेल. पोटॅशियम बायकार्बोनेट 100 लिटर पाण्याला 200 ग्रॅम आणि सल्फर 100 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम अशी एक फवारणी द्या. त्याचवेळी आपण अँफ्युलोरायसिन 100 लिटर पाण्यासाठी 500 ml आणि सुडोमोनस 500 ml अशी एखादी फवारणी आपण देऊ शकतो. त्याचवेळी ट्रायको 500 ml आणि सुडो 500 ml अशी सुद्धा आपण एखादी फवारणी करू शकतो. बागायतदार मित्रांनो, जेवढ्या आत्ता फवारण्या आपण बोललो त्या सगळ्या करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. त्यातली एखादी दुसरी फवारणी करून घ्या. त्याचवेळी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की मगाशी सांगितलं मी की चुनखड जमिनीत मात्र आपल्याला बोरी कमी येते. त्याचं कारण असं की सल्फर, कॅल्शियम आणि पोटॅश ही 3 मूलद्रव्ये ह्या अशा जमिनीत जास्त उचलली जातात. ह्यासाठी पांदेट परीक्षण करून घेऊन सल्फर, पोटॅश आणि कॅल्शियम ह्या 3 अन्न मूलद्रव्यांची पूर्तता चांगली करून घ्या. बागेला भुले आपोआप कमी येऊन जाते. बागायतदार बंधूंनो, आपण सगळ्याच पिकांच्या बाबतीत इथून पुढच्या काळात संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. ह्यासाठी आपण डाळिंबासाठी, ऊसासाठी, टोमॅटोसाठी आपण ॲप सुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकता. माझी विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीत जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर शेतमाल किंवा फळं ही जगाच्या तुलनेत आपली बरोबर चालली पाहिजेत. त्यासाठी क्वालिटी अत्यंत चांगली ठेवून खर्च कमी करून जर आपण त्या बाजारपेठेत उतरलो तरच इथून पुढच्या काळात आपण टिकणार आहे. कारण चायनाची द्राक्षे आपण आलेली पाहतोय, अमेरिकेची द्राक्षे आलेली पाहतोय, इतर वेगवेगळ्या देशांचा बेदाणा आलेला आपण पाहतोय, सरकारी धोरणं पाहतोय. माझी विनंती आहे आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढणे हाच त्याच्यावरचा अत्यंत चांगला मोठा उपाय आहे. बागायतदार बंधूंनो, हा व्हिडिओ किंवा ऑडिओ खूप मोठा झाला असला तरी सुद्धा माझी विनंती आहे शेवटपर्यंत ऐका आणि त्या पद्धतीनं थोडं काम करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.